welcome to Anandache Siddhant Pravachans. To hear more, please subscribe to Namdev Shastri official YouTube channel. सगळे एकत्र जमा होणं अतिशय अवघड आहे. व्यासांची आई माता महर्षी व्यास प्रगट होतात महाभारताच्या युद्धाच्या अगोदर बरेच वर्ष, आणि आपल्या आईच्या पाया पडून आपल्या आईला सांगतात. 5000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बरं, माझी इच्छा आहे की आपण आता या लोकातली यात्रा संपवावी. मुलगा आपल्या आईला सांगतो. बरं, सांगणारा मुलगा महर्षी व्यास आहे, आणि ते सांगतात आपल्या आईला, या लोकातली यात्रा आता आपण संपवावी. खूप सुंदर प्रसंग आहे, छोटा प्रसंग आहे महाभारतामध्ये. आणि किती मोठं घराणं आहे. आई एकही प्रश्न विचारत नाही का म्हणून. तुझी इच्छा आहे ना या लोकातली यात्रा संपवावी, ठीक आहे, तू सांग, मी संपवते. ठीक आहे म्हणे, तुमचा 1 महिना 1.5 महिना कालावधी आहे, तुम्हाला जेव्हा जायचं असेल तेव्हा सांगा. महर्षी व्यास सांगून निघून जातात. आणि त्या सुना वगैरे त्या काळातल्या सुना बरं का, ज्यांना असं वाटत होतं की सासू फार दिवस असावी, आता लग्नाच्या अगोदरच विचारतात, सासू जर असेल, वेगळं राहायचं असेल तर लग्न कर, सासूमध्ये मी नांदणार. त्या काळातली गोष्ट आहे ती. सुनाने खूप आग्रह केला, काय कमी तुम्हाला, राज्य आहे आपल्याकडे, सगळे मुलाचं काय ऐकता तुम्ही. असे बरेचसे लोक असतात बरं का, चांगलं सांगितलं तर ऐकू नका म्हणून सांगणारी लोक असतात. ती फार हुशार होते. तिने सांगितलं, माझ्या मुलांनी सांगितलं ना मग मी राहणार. महर्षी व्यास फार सुंदर लिहितात, इथून पुढचा कलियुगातला काळ हा जगण्यासारखा नाहीये. जसं जसं दिवस जातील जगणं अवघड होऊन जाईल. आणि मग जेव्हा मी आता हे वर्तमानपत्र वाचतो, लोकांचं वाचतो, खूप व्यासांची आठवण होते. दुधामध्ये युरिया टाकलेली लोक दूध पितात, लहान मुलं. कोणत्या काय म्हणून जगण्याच्या लायकीचं जग आहे. प्यायला पाणी शुद्ध नाही, अन्नामध्ये भेसळ निर्माण झालेली आहे, समोरच्या माणसाला कॅन्सर होतो असे घटक अन्नामध्ये मिसळले जातात. यातना होतात त्या शरीराला, आणि मिसळणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारची दया निर्माण होत नाही. आणि हे महर्षी व्यास सांगतात की पृथ्वी इथून पुढे जगण्याच्या लायकीची नाही. महाभारतातले लोक नाहीच त्या लायकीचे. मग हळूहळू महर्षी व्यासांचं शास्त्र पुढं आलं. महर्षी नारद आलेत, ज्ञानोबराय आलेत. त्यांनी हाच प्रसंग जरा वेगळ्या पद्धतीने सांगितला. हाच प्रसंग महर्षी व्यास सांगतात की जगू नका, शरीर सोडून द्या. महर्षींची माता जगणं सोडून देते, शरीरात त्याग करते. ज्ञानोबराय तुकोबरायपर्यंतचा जो हा इतिहास आहे तो असं थोडंसं बदलतो. ते जगू नका म्हणून जर सांगितलं असतं ते एखादी माळ घातली नसती, परमार्थच केला नसता लोकांनी. त्याची वाक्यरचना बदलली, अर्थ तोच आहे, वाक्यरचना बदलली. दुष्टांचा संग करू नका. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्ती म्हणजे काय आहे हिचं स्वरूप सांगितलेलं नाही. सात्वस्मिन परम प्रेम रूपा म्हणजे काय सांगितलेलं नाही. पण काय नकोय सांगत असताना पहिल्यांदा हे सांगितलंय, दुःसंग सर्वथैव परित्याज्य, वाईट माणसाशी बोलू नका. अर्थ तोच आहे. शरीर सोडा असं जर म्हटलं तर तुम्ही ऐकणार नाहीत. वाईट माणसाबरोबर बोलू नका. तुम्ही अभ्यास करून पहा, आनंद मिळत नाही ठीक आहे, पण दुःख त्यांच्यामुळे तुम्हाला होतं, तुमच्यामुळे तुम्हाला होत नाही. निवांत बसलेले आहात, एखादी बातमी येऊन सांगितली जाते आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं. तुमचं मन, तुमची बुद्धी त्याच्यामध्ये राहते. चुकीचं खाण्यात आलं,
चुकीचं औषधी निर्माण झाली. चांगल्या देशांमध्ये ज्या औषधी चालत नाहीत, बॅन केलेल्या आहेत, भारतामध्ये सर्रास त्या विकल्या जातात. You are now listening to Namdev Shastri Official. म्हणजे खाऊन आजारी पडल्यानंतर जे खाऊन नीट व्हायचंय अजून जास्त ते खराब करतं आपल्याला. कोणत्या देशामध्ये आपण राहतो, कोणत्या लोकांमध्ये आपण राहतो, कसलं सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे? तरुणपणामध्ये चष्मे लागतात, तरुणपणामध्ये वृद्धत्व जीवनाला येतं, थकवा येतो जीवनामध्ये, कसलं शरीर? म्हणून हळूहळू जगण्याची पद्धत बदलत चाललेली आहे. निसर्ग बदलत चाललेले आहेत, पावसाच्या वेळा बदलत चाललेल्या आहेत, भाषा बदलली संतांची. दुःसंग सर्वथैव परित्याज्य. म्हणून साधू संतांनी, ज्ञानोबारायांनी आपला एक समूह तयार केला, समान विचाराचा, समान आचाराचा. एकत्र राहिल्यानंतर मग एकमेकाच्या संवादाने एकमेकाला समाधान मिळतं. आणि याला मर्यादाच आहे, काहीच म्हणता येत नाही त्याला. तुम्ही कितीही बुद्धिमान असा, निसर्गाच्या विरोधात गेल्यानंतर शरीर तुम्हाला साथ देणार नाही. चुकीचं खाल्ल्यानंतर तुम्ही आजारी पडणार. याला काही ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकावं अशातला भाग नाही. बस शरीर मेंटेन करायला गेले तुम्ही, बदाम खाल्ले, चांगलं जेवण केलं, सगळं केलं, 90व्या माणसाला तेच आहार द्या बरं. कठोपनिषदामध्ये फार सुंदर काय काय गोष्टी आलेल्या आहेत. गहूचा टाईम झालेला आहे, आता गहू आहेत. असा चांगला गहू यावा म्हणून त्याच्यावर युरिया टाकला जातो. युरिया म्हणजे अतिरिक्त ताकद. माझा आशय समजून घ्या बरं का. अतिरिक्त ताकद, त्या गव्हामध्ये उगवण्याची ताकद कमी आहे. त्याला इंग्लिशमध्ये स्टेरॉइड म्हणतात, स्टेरॉइड. त्या गव्हाची स्वतःची ताकद कमी आहे, मग त्याला स्टेरॉइड दिलं जातं आणि मग तो जोरात उगवतो. ज्या गव्हाला ताकद स्वतःची आहे तर उगवायला वेळ लागणार आहेत, त्याला अतिरिक्त शक्ती दिली, स्टेरॉइड दिलं, ते लवकर उगवलं, मोठ्या प्रमाणामध्ये उगवलं. ठीक आहे, त्या अतिरिक्त शक्तीने त्याची काढायची वेळ झाली, पुन्हा युरिया टाकून बघा बरं, काही फायदा होतो का? काहीच नाही. तरुणपणामध्ये मुलं तालमीमध्ये जातात, बदाम खातात, ठीक आहे, दूध पितात, त्यांचं अंग भरतं. मराठी ऐका बरं का कसं, ह्या सगळ्यांनी त्याचं अंग भरतं. दूध, बदाम, सोप्या भाषेत त्याला खुराक म्हणतात. अंग भरतं त्याचं. तोच खुराक म्हाताऱ्या माणसाला द्या बरं, 75व्या माणसाला अंग भरणार नाहीत. अन्न तेच आहे, अन्न तेच आहे, श्रीमंती तीच आहे, विकत घेण्याची ताकद आहे ती. निसर्ग नाकारतो, निसर्ग स्वीकारत नाही. निसर्ग म्हणतो तो काळ होता, अतिरिक्त शक्ती आली, स्टेरॉइड आलं, मोठं झालं, ठीक आहे. आता 75 वर्ष झालेले तेच खा ज्याच्याने ताकद होती. आता शरीर पुन्हा तयार होणार नाही. ही निसर्ग नाही. आणि ज्ञानेश्वरीचं म्हणणं असं आहे, याची जाण जगणाऱ्याला पाहिजे, अंतःकरणाला पाहिजे. अर्थ लक्षात येतो. याची जाण, तुम्हाला आनंदी व्हायचं आहे ना, सिद्धांत वगैरे डोक्यात घेऊ नका. ज्ञानेश्वराय माऊलीप्रमाणे काय शिकवतात, आईप्रमाणे काय सांगतात ते लक्षात घ्या. त्यातले सिद्धांत हा काही समाजाचा विषय नाही, चिकित्सेचा. त्याला आनंदी व्हायचं आहे. नैराश्य वाढत चाललेलं आहे जगामध्ये, मानसिक रोग आणि आधी वाढत चाललेले आहेत, त्याच्याकरता तो इलाज पाहिजे. त्यातले सिद्धांत जे तो विद्वानाचा विषय आहेत, पण जगण्याची कला हा महत्वाचा विषय. आई जवळ गेलं ना, मुलांनी हे विचारूच नाही की कसं केलं,
तो आईच्या विद्वत्तेचा विषय आहे. You are now listening to Namdev Shastri Official. लक्षात येते. स्वयंपाक कसा केला पाहिजे, त्याच्यामध्ये गोडी कशी निर्माण व्हावी, आईच्या मोठेपणाचा विषय येतो, विद्वत्तेचा विषय. मुलांनी खायला पाहिजे जेणेकरून तंदुरुस्ती येते. ज्ञानेश्वरी कशी निर्माण झाली, तिच्यामध्ये घटक काय आहेत, हे गल्लीबोळातल्या माणसाची विषय नाही आहेत, हे प्राध्यापकांचे विषय नाही आहेत. पुस्तकं वाचून जो ज्ञानेश्वरीतला खुराक आहे तो खाऊन आनंदी व्हा, हा ज्ञानेश्वरीचा महत्त्वाचा भाग आहे. योगी राजाबद्दल कोण बोलणार? योगी राजाची जर विश्लेषण करायची असली ज्ञानेश्वरी, कोण करणार? तुमचे काय क्षमता आहेत? तुम्ही ज्याला मुलगी देताय तो जावई तुम्हाला कळत नाही. महिन्यात 2 महिन्यांनी जळीत कांड होतं. तुमची मुलगी ज्याला वाजत गाजत दिली, हुंडा दिला, त्या घरातले माणसं तुमची मुलगी पेटवतात. हे तुमचं ज्ञान आहे. जर तुम्हाला पोटची पोरगी ज्याला द्यायची, तो जावई जर तुम्हाला ओळखता नाही आला, ते घर जर तुम्हाला ओळखता नाही आलं, ज्ञानेश्वरीचे सिद्धांत तुम्हाला कळतील एवढे तुम्ही शहाणे झालात का? एवढं स्वतःला हुशार समजता का तुम्ही? मला एक मित्र होता UP मधला, महाराष्ट्राचाच होता पण UP मध्ये गेला आणि संस्कृत चांगल्या पद्धतीने शिकला. तर ज्ञानेश्वरी समजताना त्याची अडचण यायची. आता 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचा अहंकार आहे, मी आचार्य आहे म्हणून, विद्वान आहे म्हणून, आणि ज्ञानेश्वरी विचारावी कोणाला कळत नाही, ही पण अडचण आहे. विनम्रता घेण्याची वृत्ती नाही. मग त्यांनी मला निवडलं. मला म्हणजे शास्त्रीजी, मला काही ज्ञानेश्वर शंका आहे. मी म्हटलं मोठा माणूस आहेस, हे सुद्धा कळलं नाही त्याला बरं का, जे तुम्हाला कळालं. म्हटलं काय शंका आहे? ते म्हणजे ही जी ओवी आहे ही अशी बरोबर वाटत नाही. म्हटलं हो, तुला वाटत नाही? म्हटलं ठीक आहे. नाही बोले बरोबर वाटत नाही. म्हटलं ठीक आहे ना. नाही पण याचं उत्तर काय? म्हटलं माऊलीला विचार, चुकले असतील माऊली, काय भरोसा आहे त्यांचा. नाही म्हणजे असं नाही होऊ शकत. तो काय म्हणतो, माऊली चुकतील असं होऊ शकत नाही. म्हटलं चूक तर काढलीस तू. नाही पण मला जरा असं, म्हटलं एक सांग, माऊली चुकतील का? म्हणले नाही. मग तुला का चूक वाटते? म्हणजे मला वाटते. म्हटलं नेमकं कोण चुकतंय हे तर बघ. चुकतोय कोण? तू चुकतोय का माऊली? नाही मी चुकतोय. मग दुरुस्त कर. मग त्याच्यासाठीच प्रश्न विचारला. मग असं म्हणणं की मला कळत नाही म्हणून विचारतोय, तो म्हणतो आता हे कसं म्हणायचं? अज्ञान असताना माणसं अहंकारी असतात, हे दुःखाला कारणीभूत आहे. आपल्या आतल्या अज्ञानाचा, नीट वाक्य आहे का बरं का, आपल्या आतल्या अज्ञानाचा आपण स्वीकार करत नाही, दुसरा कसा स्वीकार करेल तुमच्या अज्ञानाचा? कसा तुम्हाला मान देईल? कसं तुम्हाला मोठं मिळेल? आपल्याला कळत नाही याचा स्वीकार आपण करत नाहीत. माहिती आपल्याला कळत नाही, पण विचारण्याची, विनम्रतेची कुठेतरी लाज वाटते आपल्याला. अरे आपलं अज्ञान आहे, ते चुकू दे ना, काय फरक पडला त्याच्यामध्ये? आईच्या पोटातून थोडंच आपल्याला ज्ञान मिळतं. 50 वेळा ते मुलगं पडतं, आपटतं, उभा राहतं, चालायला शिकतं, पळतं. ते निसर्ग आहे तो. का घाबरता तुम्ही? चुकलं म्हणून तर मनुष्य आहोत. चुकला नसाल तर तुम्ही देव झाला असता. चुकीवर नाराज नका हो. चुकताय म्हणजे कुठेतरी बरोबर येण्याची चिन्ह आहेत. पण काही भाग्यवान असे ज्यांना चूकच कळत नाही. मी तर असं म्हणेल, चूकच कळत नाही पण चूक ही बरोबर आहे असं उलट कळतं त्यांना. दोरीवर जर सर्प नसेल आणि याला जर दिसला की दोरीवर सर्प आहेत, तो पळून जातो. माझे जरा विषय नीट आहे का बरं का, फार गंभीर आहेत. दोरीवर
सर्प नाहीये, पण याला दिसला आणि हा पळून गेला. You are now listening to Namdev Shastri Official. ठीक आहे, पण दोरीवर सरप नाही आणि हा तिथून पळून गेला नाही हे सांगणारा माणूस सुद्धा त्याच्याकडे नाही. कळालं तुम्हाला? पण त्याच्या डोक्यामध्ये मी वाचलो, नसलेला सर्प मी पाहिला, या आनंदात तो मरेपर्यंत राहतो. याला अज्ञान म्हणतात. तो नाहीये, दोरीवर सर्प नाहीये, पण तो जाईपर्यंत याने वाट नाही पाहिली, पळून आला तो. आणि ह्याच्या डोक्यात वाचलो. कोणापासून वाचला? बोला ना, कोणापासून? नव्हताच सर्प. जरी त्याच्यावर पाय पडला असता तर दोरी होती, पण नव्हता. नसलेल्या सापापासून आपण वाचलो असा मूर्खानंद आयुष्यभर त्याच्या जीवनात असतो. नाही कळलं अजून? काही सुशिक्षित माणसं संतापासून लांब जातात. आम्ही धार्मिक नाही, कारण की संताबद्दल त्यांना काहीच माहिती नाही, पण आम्ही धार्मिक नाहीत या आनंदामध्ये ते मरेपर्यंत दुखी असतात. कळतच नाही त्यांना काही. काय सोडलंय आपण? महाराष्ट्रामध्ये येऊन जर ज्ञानेश्वरी आपल्याला वाचता नाही आली, काय वाचलं आपण आयुष्यामध्ये? कथा, कादंबऱ्या, कविता? या सगळ्या वाचनाने कोणता मास्तर दुरुस्त झाला? कोणता प्रगल्भ झाला? कोणत्या माणसाला आनंद मिळाला? साहित्य आहे, पण नसलेलं दिसलेलं साहित्य. मराठी कळते ना? नसलेलं दिसलेलं साहित्य आहे. असलेलं दिसलंच नाही, जे असलेलं आहे त्यालाच ज्ञानेश्वरी म्हणतात. की अरे तिथे सर्प नव्हता, तू पळून आलास. सर्प नाही तिथे, दोरी येते. सांगणारा जो येणार आहे तिथे, ते येईपर्यंत तू निघून गेलात. हे दुर्भाग्य आयुष्यातलं. ज्ञानेश्वरी अत्यंत प्रगल्भ आहे. अत्यंत प्रगल्भ आहे म्हणजे त्या प्रगल्भतेचा अंत नाही. ज्ञानेश्वरी समजली पाहिजे, हा भाग वेगळा आहे. पण न समजता सुद्धा ती आनंद देते आईप्रमाणे. आई मुलाला समजतच नाही, पण ती उपाशी ठेवत नाही. आई मुलाला कुशीमध्ये घेते, स्तनपान करते, सांभाळते. आईला मुलाबद्दल सगळं माहिती असतं. तसं ज्ञानेश्वरीला तुमच्याबद्दल सगळा मूर्खपणा माहिती. सगळं माहिती आहे. तुमची अक्कल किती, तुमचं वागणं किती, सगळं किती. दूर राहिल्यामुळे दूध प्यायला मिळत नाहीत. हे तुमचं दुर्भाग्य आहे, आईचं दुर्भाग्य नाही. ते ज्ञानेश्वरीपासून तुम्ही दूर झालात, प्रगल्भ झाला नाहीत. नसलेल्या आईला, नसलेल्या साहित्याला आपलं म्हणालात म्हणून दुःखी झालात. ज्ञानोबराई इतकी सुंदर ओवी ज्ञानोबरायांची. ए रजिया पराविया रंबे हुणी बरविया, त्या काय कराविया बाळका तिने. गोड ओवी आहे. आई आहे ना, आई काळी असेल, दिसायला चांगली नसेल, ज्ञानोबराई म्हणते ती आई आहे ना. तुम्ही तिचं पार्ट आहात, तिचा भाग आहात तुम्ही आईचं. तिच्याकडे दूध आहे, सांभाळण्याची क्षमता आहे, आई आहे ती. ज्ञानोबराय म्हणतात तिला जर तुम्ही आई नाही म्हटलं तर एखाद्या विश्वसुंदरीकडे जर तुम्ही गेलात, ज्ञानोबरांची ओवी पा किती करून. ए रजिया शब्दांचा प्रयोग नीटला ऐका बरं का. एर म्हणजे दुसरे, परके. काही लोकांना दुसरे जास्त आवडतात, परक्यांना आपलं म्हणण्यामध्ये फार धन्यता वाटते. नवीन पिढी ना आईला ना कधी ज्ञानी समजतच नाही. मला फार वाईट वाटतं या गोष्टीचं. जी तुमच्या हिताची काळजी करते तिला जर तुम्ही प्रेम देत नाहीत, बाहेरचे तुम्हाला काय प्रेम देणार आहेत? ते श्रीमंत असतील, ज्ञानी असतील, तुमचा काय संबंध आहे? ज्ञानोबरांची ओवी पहा कशी. ए रजिया पराविया,
शब्दांचा प्रयोग आहे. पराविया, दिसायला रंभे हुनी बरविया. You are now listening to Namdev Shastri Official. विश्वसुंदरी फार छोटी गोष्ट आहे. अप्सरेमध्ये जी सर्वात सुंदर अप्सरा आहे रंभा, तिच्यापेक्षा त्या सुंदर आहेत. त्या काय करावी या बाळका, ते त्या लहान मुलाला काय घेणे त्या रंभेशी. दूध कुठं मिळतं आणि तृप्ती कुठं मिळते हे महत्वाचं आहे. तसंच जीवनामध्ये आनंद कुठं मिळतो प्रत्येक क्षणाला, ते ज्ञानेश्वरी आपल्यासाठी महत्वाचे. ए रजिया पराविया. बुद्धिमान असतील धर्म, श्रीमंत असतील संप्रदाय, तुम्हाला काय फायदा? तुम्ही तर गुलामच आहात. ज्ञानेश्वरी तुम्हाला गुलामीतून मुक्त करते. गुलाम ठेवत नाही, तुम्हाला मुक्त करते, आजाद करते. तुम्हाला वावरा जीवनामध्ये मनुष्य शरीर मिळालेलं आहे, व्यवस्थित नांदा, मुक्त व्हा. तुकोबारांचे अभंग पहा कसे आहेत. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवसचारी संत दुखी असतात, ही संकल्पना डोक्यातून काढून टाका बरं का. त्यांचा आनंद तुम्हाला पाहता येत नाहीत एवढाच प्रश्न आहे फक्त. नाही तर गाथा आणि ज्ञानेश्वरी निर्माणच होत नाही. आणि बुद्धिमान माणसाचं पहिलं कर्तव्य आहे मूर्खापासून ज्ञान लपवून ठेवणं. त्रास होतो मूर्खाला. एवढा विद्वान हा माणूस कसा काय, मग तो वेगळ्या वेगळ्या प्रयुक्त तयार करतो, युक्ती करतो, गेला त्रास कसा देता येईल. म्हणून तुम्ही आणि आम्ही जितकं अज्ञानात आपल्याला ठेवता येतील तेवढे संप्रदाय, तेवढे धर्म अज्ञानामध्ये ठेवतात. ज्ञानोबराय मुक्त करतात. त्याची ही पहिली जाण आहे. ज्या शरीराच्या आधारे या जगात तुम्ही जगताय त्याला निसर्गाचं बंधन आहे. फार विश्वास ठेवता कामा नये त्याच्यावर. त्याच्या पद्धतीने ते जन्माला येणार, त्याच्या पद्धतीने ते मावळणार. काहीच करू शकत नाही तुम्ही. तुम्ही जर शरीराला जास्त त्रास दिला, रोगी होईल. रोगी या शब्दाचा अर्थ नीट ऐका, शरीराने दिलेला नकार आहे. रोग या शब्दाचा अर्थ कल्पना आहे तुम्हाला काय? शरीराने दिलेला नकार आहे. ही अमुक एक गोष्ट मला नकोय म्हणजे रोग आहे. प्रतिक्रिया उमटणं. कारण की तुम्ही त्या शरीराला इतकं त्रास देता, इतकं राबवता त्या स्वतःच्या शरीराला, विश्रांती नाहीच. आणि जे पैसे कमवतात त्याने काही होत नाही, कुठलाही रोग जात नाही. ज्ञानोबरांची ओवी फार सुंदर आहेत. रोग बाहेरून येतच नाही. रोग जन्मजात आपल्या शरीराच्या रसायनमध्ये असतात. विज्ञानाला सापडतील न सापडतील तो विज्ञानाचा भाग आहे. पण विज्ञान हल्ली मेडिकल तयार स्वीकार करतंय अनुवंशिकता आहे. ऐकला ना शब्द? हा रोग तुमच्या अनुवंशिकता, तुमच्या रसायनामध्ये रोग येतो. तुम्ही जन्माला येण्यापूर्वी त्या शरीरामध्ये रोग आहेत, बाहेरून रोग येत नाहीत. मग एखाद्यामध्ये प्रगट का होत नाहीत? ज्ञानोबांनी इतकं सुंदर विश्लेषण केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. व्याधी व्याळ जे सुतले, शब्दांचा प्रयोग बघा. आपल्या पोटामध्ये व्याधी रूपी सर्प झोपलेले आहेत. व्याधी व्याळ, व्याळ म्हणजे सर्प. व्याधीरूपी सर्प आपल्या शरीरामध्ये झोपलेले आहेत. व्याधी व्याळ जे सुतले, ते जाग करण्याकरता तुम्ही अतिशय चुकीचा आहार घेता. अतिशय काय ज्ञानोबरांचं कारण आहे रोग होण्याचं बघा. अतिशय चुकीचा आहार. व्याधी व्याळ जे सुतले, तया चेवावया घातले. तया चेवावया, त्या झोपलेल्या रोगांना जाग करण्यासाठी घातले माजवण पोटी. जेवण नाही, आहार नाही, माजवण. एखादा वाघ जर जंगलात येत नसेल ना तर पिंजरा करतात आणि त्याच्यासाठी ती शेळी वगैरे बोकड वगैरे ठेवतात. त्याच्या निमित्ताने व्याघ पकडला जातो. नाही तर एवढं कुणी उदार नाही आहे की वाघाला शेळी खाऊ घालायला.
तसलं आपला जो आहार आहे तो आहार आपल्या जीवनातल्या रोगांना जाग करण्याकरता आपणच खातो. अतिशय तिखट. काय काय लोक तर असे सुंदर आहेत जगामध्ये, आपल्यासारखं तिखट कोणी खात नाही म्हणे. काय पद्मश्री द्यायला पाहिजे का? अपेक्षा काय त्याची? तिखट अति खातो म्हणजे काय अपेक्षा आहे? दारू अधिक पितो किंवा अधिक जेवण करतो, अपेक्षा काय त्याची? काय सत्कार केला पाहिजे का? तुम्ही तुमच्या पोटामध्ये चुकीचा आहार घेतायत याचं भूषण तुम्हाला वाटतं, याच्या इतका मूर्खपणा जगात नाही. आणि तो मूर्खपणा तुम्ही अलंकारित करून जगापुढं मांडता, हे केवढं शहाणपण आहे तुमचं. व्याधी झोप बाहेरून येतच नाही, काही तुमच्या शरीरातलं आहे. याला म्हणतो आम्ही निसर्ग, ज्याच्या अधीन शरीर आहे. वेळेवर जेवणार, वेळेवर झोपी जाणार, वेळेवर पचवणार, त्याची मर्यादा आहे. आणि शरीरावर जर अत्याचार केला तुम्ही तर शरीर तुम्हाला नकार देतं. माझी क्षमता नाही हे पचवण्याची, तरीसुद्धा अत्याचार केला तो नकार रोगातून प्रगट होतो. मग तुम्हाला डॉक्टर सांगतो हे तुम्हाला चालत नाही. गोड शब्द आहे ना. शरीर सांगतं त्यावेळेस तुम्ही ऐकत नाही, आणि डॉक्टर जेव्हा सांगतो हे तुम्हाला चालत नाही त्यावेळेस इतकं वाईट वाटतं तुम्हाला. शरीर माझं, पैसा माझा, वस्तू माझ्या, आणि चालत नाही. आपल्या समोर मला ना गरीब लोक मेल्यानंतर त्यांची मानसिकता एवढी फार खराब नसते. त्या असतेच काय 2-4 कोंबड्या, मुलं, झोपडी, 1-2 एकर, पाऊस न पडणारी शेती, काय वाटत नाही मारताना. उलट गडावर लोक येतात, म्हणतात शास्त्रीजी बाबांना सांगा लवकर उचलायला. स्वतः आला बरं का. ज्यांचं लाखो करोडो प्रॉपर्टी असेल, 10-10 हजार कोटीची प्रॉपर्टी असेल, मरताना तरी किती वेदना असतील त्यांना. काय सोडून चाललोय आपण. तुम्ही त्यांच्या मानसिकतेचा विचार करा ना. शून्य होतो, काही नव्हतं माझ्याकडे, आम्ही एवढा प्रपंच उभा केला, लाखो करोडो रुपये उभे केले, आणि हे सगळं सोडून जातात. मी कधी कधी असं छोटं छोटं निरीक्षण करतो ना, ती मुलं नाचतात, 5-10 वर्षाची पोरं खूप खेळतात, आणि या म्हाताऱ्याचे गुडघे दुखत असतात. तो आजोबा असतो. तुम्ही अभ्यास करून बघायचा. मुलं जास्त उड्या मारायला द्या, हे म्हातारा त्याला दे उड्या मारू नको. का? पडला फिरला तर, तू पडला तर प्रॉब्लेम आहे ना. ते पडल्यावर काहीच प्रॉब्लेम, तो पडतच आलेला आहे. तो पडता पडताच उभा राहिलेला आहे, पडता पडताच मोठा होतोय. तू पडला तर तुझं त्याच्यावर का आरोप करतोस? म्हणून म्हातारी माणसं स्वतःच्या शरीराकडे पाहून दुसऱ्याला सल्ला देतात, हे बरं नाही बरं का, हे तुझ्याकरता आहे ना. शरीर निसर्ग म्हणतो आम्ही याला. आणि शरीर, या शरीरामध्ये ती इंद्रिय आहेत, ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतात. तर काही पर्याय नाही. निसर्गाचं क्षमता या 2 वस्तूपर्यंतच आहेत, इंद्रिय आणि शरीर. मन मात्र काळबाह्य असतं, सदैव तरुण असतं. ते काही ना काहीतरी उपाय, काही ना काहीतरी इच्छा ते शोधत असतं. या मनावर आपण थोडा विचार करू. To hear more, please subscribe to Namdev Shastri Official YouTube channel.